मंडळी, आज आपण बनवतोय चिकनचे कबाब। तर त्यासाठी मी सुरुवातीला चिकनला व्यवस्थित असे पीसेस करून घेत आहे। अशा प्रकारे चिकन व्यवस्थित पीसेस करून घ्यायचं आहे। बोनलेस चिकन घ्यायचं आहे। आता आपण याला मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात। हे बघा, सगळे पीसेस मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते। अशा प्रकारे चिकनचे कबाब एकदम मस्त होतात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यावरती मी थोडासा लिंबू पिळून घेते। त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची, त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर, त्यानंतर आता मसाले घालूयात। तर मी यामध्ये चिकन मसाला घेतला आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर गरम मसाला, धने पावडर, हळद आणि लाल तिखट मसाला। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे बेसन आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांद्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मग कांदा यामध्ये ॲड करायचा आहे। आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि या सगळ्याला वाटून घेणार आहोत। आपल्याला जेव्हा हे वाटण बनवायचं आहे तसं घट्टसर बनवायचं आहे। पाण्याची मात्रा यामध्ये खूप कमी असायला पाहिजे। आता याची मी कबाब बनवून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी याचे कबाब स्टिकला लावून घेते। कबाब बनवून झालेले आहेत। आता आपण तवा गरम केला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे कबाब यावरती आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे आणि कमी वेळात होते। एकदम घरच्या घरी मस्त चवदार चटपट रेसिपी आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित आपण यांना शेकून घेणार आहोत। आपले सीख कबाब तयार आहेत। आता आपण दुसऱ्या प्रकारचे कबाब बनवूयात याच मिश्रणातून। हे बघा, अशा प्रकारे मी गोल गोल टिक्कीसारखे बाकीचे कबाब बनवून घेतलेले आहेत आणि यांना दोन्ही बाजूने आपण 2-2 मिनिटं शेकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले कबाब तयार होतील। हे बघा, दोन्ही बाजूने मी अशा प्रकारे व्यवस्थित त्यांना आलटून पालटून शेकून घेतलेलं आहे। आपले कबाब तयार आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।